आवाज येतोय का? जय जिजाऊ. सर्वांना आवाज येतोय का माझा? येतोय का आवाज? आवाज येतोय का? संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा. खरं तर जे काही फेसबुक पेज आहेत मानव मुक्ती मिशनचं, आणि या पेजला खरं तर येण्यासाठी मला इन्व्हाइट केलं त्या नितीन सावंत सर यांचे मी मनापासून सुरुवातीलाच आभार मानते. सर्व ज्या काही महानायक महानायिका आहे त्यांचं एक थोडक्यात स्मरण करून मी आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहे. सर्वप्रथम जी आपली आद्यराणी निरुती, आपल्या कृषी संस्कृतीची जनक, त्यानंतर 13व्या शतकात जी काही संतश्रेष्ठ जनाबाई आल्यात. खरं तर जनाबाई म्हणजे गोरगरीब कष्टकरी महिलांचा आधार म्हणजे जनी, अशा गावागावामध्ये पोहोचलेल्या संत जनाबाई यासुद्धा ज्या काही संभाजी महाराजांचे कार्य आहेत त्याच पद्धतीनं थोड्याफार प्रमाणात का होईना तर त्यांचेसुद्धा कार्य आहेत. त्या परखड अशा जनाबाई, त्यानंतर एक अशा महिला समोर येतात की ज्यांनी कुठल्याही देवाच्या आशीर्वादानं किंवा कुणाच्याही पुण्याईनं नाही, तर त्यांनी आपल्या पराक्रमानं, कर्तृत्वानं आणि संस्कारानं 2 छत्रपती घडवले. त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. यानंतर शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे आणि क्षणोक्षणी आपल्या छातडावर दगाफटका झेलणारे आपल्या रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. याच छत्रपतींचा छावा वीर योद्धा, विद्वान पंडित असं मी ज्यांना म्हणेल ते छत्रपती शंभूराजे. त्यानंतर मग या छत्रपतींना अजून एक वारस म्हणजे छत्रपती शाहू महाराज, संतश्रेष्ठ तुकोबाराय, ज्यांच्या विचारांचा पगडा संभाजी महाराजांच्या संपूर्ण चारित्र्यावर आपल्याला दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर तर आहेच आहे, पण संभाजी महाराजांच्या चारित्र्यात संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पगडा आपल्याला दिसून येतो, त्यांचे विचार आपल्याला दिसून येतात. तर ते तुकोबाराय. त्यानंतर संत कबीर, संत रैदास, संत बसवेश्वर, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज. यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या घटनेवर या देशाचा कारभार चालतो. एक समाज ज्यावेळेस दारिद्र्य, अज्ञान, अंधकाराच्या कचाट्यात सापडला होता, तर त्यावेळेस ज्या काही क्रांतीची लाट होऊन आल्या त्या अहिल्याबाई होळकर, त्यानंतर माता रमाई, आणि ज्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर बसण्यास, बोलण्यास लायक बनू शकले, एक व्याख्याता म्हणून, एक डॉक्टर म्हणून समोर येऊ शकले, त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. आणि ज्यांनी शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी केली ते क्रांतिज्योती ज्योतिबा फुले. या आणि इतर सर्व महानायक महानायिकांना एकदा मी विनम्र अभिवादन करते आणि माझ्या मूळ विषयाकडे वळते. आता संभाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक वीर योद्धा. तर वीर योद्धा, किती वीर योद्धा होता, कारण बरेच योद्धे होऊन गेले. मग संभाजी महाराजांचं असं विशेष काय आहे, तर त्यांचा जर पराक्रम सांगायचा झाला तर अगदी वयाच्या 9व्या वर्षी मनसबदारी मिळवणारे, मनसबदारी म्हणजे एक प्रकारची मंत्रीपद, 9व्या वर्षाचा म्हणजे 3रीच्या वर्गातला मुलगा मंत्रीपद सांभाळण्यास लायक असू शकतो का, परंतु संभाजी महाराजांनी ती सांभाळली. म्हणजे 9व्या वर्षी मनसबदारी मिळवणारे. अजून त्यांचा पराक्रम थोडक्यात सांगायचा झाला, कारण आपण बरेच आज सकाळपासून लाईव्ह ऐकत आहात, त्यांचे पराक्रम, त्यांचा इतिहास आपण बऱ्याच व्याख्यातांकडून ऐकलेला असेल. आत्ताच एक सिरियलसुद्धा चालू झालेली होती आणि त्यातूनही तुम्हाला इतिहास माहिती आहे, पण मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते. बघा, औरंगजेब म्हणजे जगामध्ये जे काही योद्धे होते त्या महान योद्ध्यांमध्ये जे काही औरंगजेब होता ते 5 ते 7 योद्ध्यांमधला औरंगजेब हा एक योद्धा होता. आता ह्या औरंगजेबाचं जे काही आहेत तर ह्याचं सैन्य जर म्हटलं तर जवळजवळ लाखोच्या घरात त्यांचं सैन्य होतं. आता औरंगजेबाच्या 54 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 27 वर्ष फक्त एकट्या महाराष्ट्रात औरंगजेबाला खर्ची करावे लागले होते, आणि ते केवळ आणि केवळ शंभूराजांमुळे झालं होतं. आता ज्यावेळी शिवाजी महाराज राजगादीवर होते तर त्यावेळी
शिवाजी महाराज राजगादीवर होते तर त्यावेळी औरंगजेबाला दोन मुख्य सरदार दिलेर खान आणि मिर्झा राजा जयसिंग यांना पाठवावं लागलं होतं. आणि या दोन सरदारांच्या पुढे म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे काही सैन्य होतं औरंगजेबाचं 50 ते 60 हजारांचं सैन्य होतं. आणि या सैन्यापुढे आपलं सैन्य काही प्रमाणात का होईना कमी असल्याकारणानं शिवाजी महाराजांना अनेक वेळा तह करावे लागले होते, काही किल्ले लिहूनसुद्धा द्यावे लागलेले होते म्हणजे दोन सरदारांच्या पुढे. पण ज्यावेळी संभाजी महाराज गादीवर आले किंवा संभाजी महाराज राज्यकारभाराला लागले तर त्यावेळी आपण बघितलं असेल की औरंगजेबानं तब्बल 31 सरदार पाठवलेले होते. 31 म्हणजे कमी आकडा नव्हता. बरं, 31 सरदार औरंगजेबाचे होते. आदिलशाही तर होती, त्यातल्या त्यात अजूनसुद्धा मोगलशाही होती. पण या शाहीबरोबरच अजून दुसरे जे काही शत्रू होते त्यांची आक्रमणं सुरू झाली होती, ते म्हणजे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच यांचेसुद्धा. मग या सगळ्यांना पुरून उरणारे एकमेव होते ते म्हणजे शंभूराजे. बरं, एवढं असूनसुद्धा 31 सरदार पाठवलेले असूनसुद्धा औरंगजेबाला खुद्द स्वतः यावं लागलं होतं. आणि ते सुद्धा औरंगजेब 4 लाखाचं सैन्य घेऊन आला होता. केवळ सैन्य 4 लाख होतं, बाकी मग जनावरं बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या 5 लाखाच्या आसपास होत्या. मग एवढं सगळं सैन्याला म्हणजे सेना सागर जणू तो घेऊन आला होता. आणि त्या सेना सागरांपुढे टिकाव धरणारा लढवय्या योद्धा ज्याची तलवार तळपली, चमकली आणि लढली ते होते एकमेव म्हणजे छत्रपती शंभूराजे. आता छत्रपती शंभूराजांचा हा वीर योद्धा असलेला किंवा त्यांचा जो काही पराक्रम आहे तो आपल्या महाराष्ट्रात किती लोकांना माहीत नाही, परंतु इंग्रजानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करून ठेवलेली आहे. 140 लढाया एकाच वेळी 140 लढाया लढणारा आणि त्या यशस्वीपणे लढणारा, त्यातल्या त्यात कुठलाही तह न करणारा, सेटलमेंट न करणारा आणि इंग्रजांना माफीनामे लिहून पळसुद्धा न काढणारा असा एकमेव वीर योद्धा म्हणजे संभाजीराजे, अशी गिनीज बुकात नोंद झालेली आहेत. असे हे संभाजीराजे मग इतके वीर योद्धा होते, तर मग त्यांचा इतिहास असा विकृत किंवा आपण जो काही इतिहास आजपर्यंत नाटकांमधून बघत आलेलो आहोत तो का करण्यात आला? कारण त्यांची तलवार जशी दुश्मनांच्या विरोधात तळपली, चमकली, तशी त्यांची दुसरी तलवार म्हणजे लेखणीसुद्धा तळपली होती, चमकली होती. आणि या लेखणीचा खरं तर या लेखणीनं जे काम केलं ते काम आजपर्यंत टिकून आहेत. तलवारीनं जे काम केलं त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत, पण लेखणीनं जे काम केलं त्याच्यामुळे आपण आज प्रगत आहोत. आणि त्या लेखणीमुळेच हे सगळे झालेलं आहे. आता ते एक विद्वान पंडित होते, शास्त्रास्त्र पारंगत होते. याचं एक साधं उदाहरण आहे. ज्यावेळेस गागाभट्ट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी ज्यावेळेस गागाभट्ट आले होते तर जे काही वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र होते ते मंत्र त्यांनी गायले राज्याभिषेकाच्या वेळी. तर त्यावेळी त्यातला जो भेद होता तो संभाजी महाराजांच्या लक्षात आला. आणि त्याच्यानंतर गागाभट्टाशी ज्यावेळेस संभाजी महाराजांनी चर्चा केली होती तर त्या चर्चेअंतर्गत असं निदर्शनास आलं गागाभट्टाच्या की हा तर खूप विद्वान पंडित आहेत किंवा माझ्याहीपेक्षा यांचे जे काही विचार आहेत ते खूप परिपक्व आहेत. निश्चितच म्हणजे गागाभट्टांना भेटण्याच्या आधी संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ लिहिला होता वयाच्या 14व्या वर्षी, परंतु मग गागाभट्ट भेटल्यानंतर ते अजून पारंगत होते. मग हे सगळं बघून ज्यावेळेस गागाभट्ट जातात काशीला वापस, कारण गागाभट्ट हे त्यावेळचे विद्वान पंडित आणि काशीवरनं आलेला पंडित म्हणजे इथले जे काही पंडित होते त्या सगळ्या पंडितांचाही गुरु असं म्हणायला हरकत नाही. मग दुसऱ्या वेळेस ज्यावेळी ते रायगडावर आले तर त्यावेळी त्यांनी एक हातात पुस्तक आणलं होतं समनयन नावाचं. आणि त्या पुस्तकाची जी काही अर्पण पत्रिका होती किंवा त्याची जी काही प्रस्ताविका होती ती प्रस्तावना त्यांनी वाचून दाखवली आणि ती प्रस्तावना त्यांनी शंभूराजांना अर्पण केलेली आहेत. त्यात ते पुढे म्हणतात की म्हणजे मला आजपर्यंत घमंड होता किंवा अभिमान होता की मी सगळ्यात विद्वान असा पंडित आहे, परंतु मी ज्यावेळेस रायगडावर आलो राज्याभिषेकाच्या वेळी त्यावेळेस मला माझ्याहीपेक्षा विद्वान असलेला कोणीतरी पंडित भेटलेला आहे असं खुद्द गागाभट्टाने ज्यावेळेस म्हटलं तर म्हणजे खरंच बघा की हा किती विद्वान आणि किती थोर संभाजीराजे होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी सौंदर्यशास्त्र म्हणा, वास्तुशास्त्र म्हणा, त्याच्यानंतर दुष्काळावर म्हणा किंवा जे काही शस्त्रास्त्र आहे किंवा युद्धनीती म्हणा, या सगळ्या म्हणजे एकही विषय असा सोडलेला नाही, सगळ्या विषयांचा समावेश एका पुस्तकात त्यांनी केलेला आहे, तो म्हणजे बुधभूषण. वयाच्या 14व्या वर्षी म्हणजे 8वीत असलेला मुलगा किती विचार करू शकतो, त्याचे विचार किती परिपक्व असू शकतात हे खरं तर इतिहास आपल्याला सांगतो. म्हणजे संभाजीराजेने हे सगळं केलेलं आहे. मी लहानपणापासून ऐकत आले की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेले आहेत. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरीत त्यांनी काय लिहिलं आहे हे आपल्याला मी पाच वेळा पारायण केलेलं आहेत. म्हणजे अगदी 5वी 6वी 7वी 8वी 9वी असे 5 वेळा पारायण केले. त्या संस्कृतमध्ये मला खरं तर काहीच कळलेलं नव्हतं आणि ज्यावेळेस मला कळायला लागलं त्यावेळेस मी पुन्हा ती मराठीत वाचली होती, ज्ञानेश्वरी नेमकी काय आहे. महाभारत रामायण हेच त्यांनी जे काही वाल्मिकी व्यास यांनी लिहून ठेवलेलं आहे याचंच काहीतरी थोडंसं म्हणजे त्याचं रूपांतर म्हणा किंवा त्याचं एक पुनर्लेखन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे संस्कृतमधून. पण मूळ मुद्दा हा होता की त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलं. हा खरं तर मूळ मुद्दा होता आणि वयाच्या 16व्या वर्षी लिहिलं म्हणून आजपर्यंत त्याचा गौरव करण्यात आला की एवढ्या छोट्या मुलानं संस्कृतमधून ग्रंथ लिहिला. पण संभाजीराजेंनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी, पुन्हा नीट ऐका, वयाच्या फक्त 14व्या वर्षी त्यांनी एक संस्कृतमधून सर्वसमावेशक असा ग्रंथ लिहिला आणि तो म्हणजे बुधभूषण. खरं तर संस्कृतमधून त्यावेळी ग्रंथ लिहिणं म्हणजे आज लिहिला तर आपण समजू शकतो कारण आज सगळे आपण शिकतोय, परंतु त्या काळी संस्कृतमधून ग्रंथ लिहिणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट होती. म्हणजे सप्तबंदी ज्या काही होत्या त्यातली एक होती संस्कृतबंदी. म्हणजे संस्कृत ही जी काही भाषा आहे त्याच्यावर एक विशिष्ट अशा लोकांची मिराजदारी होती, मक्तेदारी होती आणि ती त्या विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित असायची. कारण संस्कृत जर आम्ही सगळ्यांनी वाचलं असतं त्यावेळी तर आपण सगळेच हुशार झालो असतो आणि ते काही विशिष्ट अशा लोकांना नको होतं. म्हणजे त्यांची जी मिराजदारी होती, ज्या मिराजदारीवर ते आपल्या सगळ्यांना किंवा बहुजन वर्गाला गुलाम करू इच्छित होते. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की बहुजन कोण आहेत. आता बघा, प्रत्येक जणाला वाटतं की मी बहुजन आहे की नाही. एक साधं सोप्पं तुम्हाला सांगते की ज्याला परमेश्वराला, देवाला भेटण्यासाठी इतर कोणाची तरी मध्यस्थी लागते, कोणाला आपल्याला ब्रोकर लागतो मध्यस्थी, ते सगळे बहुजन, मग तो कोणी का असेना. मग अशा या बहुजनांनी संस्कृत वाचण्याचा अधिकार नव्हता. आता याला पुरावा काय तर अगदी सर्वसाधारण आहे की मनुस्मृती ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की धर्मोपदेश दर्पेन विप्रनामस्य कुर्वतः, धर्मोपदेश दर्पेन विप्रनामस्य कुर्वतः तप्तमासच्चेते श्रोते वक्ते च पार्थिवः. म्हणजे जर धर्माचा उपदेश कोणी उल्लंघित केला असेल, कोणी संस्कृत वाचलं तर त्याची जीभ छाटली जावी, कोणी संस्कृत डोळ्यांनी पाहिलं किंवा डोळ्यांनी त्याचं वाचन केलं तर त्याच्या डोळ्यांमध्ये त्याचे डोळे फोडले जावे आणि जर कोणी संस्कृत ऐकलं तर त्याच्या कानात गरम शिशाचं तेल ओतलं जावं. अशी शिक्षा ऑलरेडी आपल्या मनुस्मृती ग्रंथात, जो काही धर्मग्रंथ आपण मानत आलेलो होतो त्या मनुस्मृती ग्रंथात वर्णन करून ठेवलेलं आहे. मग ह्या संस्कृत वाचण्याला, लिहिण्याला कुणाची हिंमत होत नव्हती आणि त्याला पहिल्यांदा छेद देण्याचं काम जे काही केलेलं आहे ते म्हणजे आपल्या शंभूराजांनी केलेलं आहे आणि याची फळं त्यांना मग भोगावीच लागलेली आहेत. कारण अक्षरशः त्यांचा मृत्यू याच शास्त्राप्रमाणेच झालेला आहे. आता त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण जिवंतपणे सुद्धा त्यांना जे काही यातना भोगाव्या लागल्या, जे काही दोषारोप सहन करावे लागले, त्याला कारणच हा बुधभूषण होता. म्हणजे बघा, ज्यावेळेस धर्मामध्ये त्यांनी परिवर्तन केलं किंवा जे काही पुरोगामित्व विचारांमध्ये त्यांचं होतं त्या विचारांमुळे खरं तर हे झालेलं आहे. आणि संभाजी महाराजांनाही माहीत होतं की आपल्याला कुठे ना कुठे विरोध होणार आहे, कुठे ना कुठे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची फळं मिळणार आहेत. तर त्यांनी त्यांच्या बुधभूषणमध्ये लिहून ठेवलेलं आहे. एक प्राध्यापक गोरे आहे, त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं आहे. मी ते तुम्हाला सांगते. ते म्हणतात की हे नागराजा तू जास्त चमकू नको, हे नागराजा तू जास्त चमकू नको, कारण दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. हे नागराजा तू जास्त चमकू नको, दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. तुझ्या एका जिव्हेत विष आहे, त्यांचं सर्वांग विषाने भरलेलं आहे. आणि शंभूराजांना याचा वारंवार प्रत्यय आला. अक्षरशः मग त्यांची जी काही बदनामी झाली त्याच्यामध्ये मग एखादा पुरुष असेल, कुठलाही कर्तबगार पुरुष असेल, महान योद्धा असेल, विद्वान पंडित असेल किंवा आजही आपण बघतो महाराष्ट्रात म्हणा, भारतात म्हणा, देशात म्हणा, जे काही विशेषतः स्त्रियांबद्दल जे काही होत आलं, म्हणजे एखादी स्त्री जर पुढे जात असेल तर तिचे पाय खेचण्यासाठी बऱ्याचदा वारंवार प्रयत्न केले जातात. एखादा पुरुष पुढे जात असेल तर त्याला कुठेतरी अडवायचं असेल, बरे चारित्र्यहीन व्यक्तीच्या कोणीच मागे लागत नाही, कारण त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही. पण चारित्र्य संपन्न व्यक्तीच्या मात्र अशी लोक भरपूर मागे लागतात. मग अशा वेळेस संभाजीराजांचा जो काही गौरवशाली इतिहास होता तो जर पुसायचा असेल तर कुठेतरी संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले म्हणजे ते संपतील, ते खचतील, या आविर्भावाने मग बरेच प्रयत्न झाले. म्हणजे एखाद्या पुरुषाच्या चारित्र्याचं जे काही हनन केलं, म्हणजे एखाद्या बाईच्या नावाने त्याच्या चारित्र्यावर जर शिंतोडे उडवले तर तो कुठेतरी संपतो. हा एक समज आपल्या जनमानसांमध्ये तेव्हा होता, आजही आहे. आणि मग त्याच्यामुळेच म्हणा की गोदावरीचं बनावट प्रकरण असे ना,
त्याच्यानंतर मग चिटणीसांच्या हळदी कुंकवाच्या वेळेस गोदावरीला पळवूनच काय नेलं. त्यानंतर गडाखाली जे काही ब्राह्मण मुलीचं प्रकरण असेल, अशी बरीच प्रकरणं संभाजी महाराजांना जोडण्यात आली. परंतु प्रत्येक जी गोष्ट असते किंवा खोट्या गोष्टींना कितीही आपण मुलामा चढवला, कितीही त्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कधी ना कधी उघड होतातच. मग संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषणमध्ये अजून त्यांचं एक काव्य आहे, ते सुद्धा म्हणतात की स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, तांब्याचा रंग पुन्हा वर येईल. स्वर्णमयी कळसा तुझा रंग जाईल, तांब्याचा रंग पुन्हा वर येईल. म्हणजे जो काही मुलामा तुम्ही चढवला आहे खोटा, तो कधी ना कधी पुसून जाणार आहेत आणि जो मूळ रंग आहे, खरेपणा जो आहे, तो पुन्हा कधी ना कधी उघड होणार आहेत. आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत जर आपण इतिहासात बघितलं तर ते झालेलं आहे, इतिहास याला साक्षी आहे. बघा, संभाजी महाराजांचं सिंहासन म्हणजे जवळजवळ शिवाजी महाराजांच्या नंतर 9 वर्ष संभाजी महाराज सतत युद्धावर होते, बाहेर होते. मग त्यांचं सिंहासन म्हणजे घोड्याच्या पाठीवरच होतं. मग मूळ जे सिंहासन होतं रायगडावर, त्या सिंहासनाला वाली कोण होता किंवा ते सिंहासन कोणी सांभाळलं, तर आपण बघितलेलं असेल, जिजाऊनंतर त्या सिंहासनाची जबाबदारी जर कोणी उचलली असेल किंवा जबाबदारी जर कोणाला दिली असेल तर ती म्हणजे येसूबाईंना दिलेली आहेत. आता येसूबाईंना फक्त सिंहासनाची जबाबदारीच दिली नाही, तर येसूबाईंना ते सिंहासन 9 वर्ष सांभाळलेलं आहेत. आता बघा, तर त्यांनी येसूबाईंना ती जबाबदारी देताना म्हणजे बघा, पहिल्यांदा इतिहासामध्ये म्हणजे जगाच्या इतिहासात मी म्हणेल की प्रथमतः एक प्रधानमंत्रीपद, मी पंतप्रधान म्हणणार नाही कारण प्रधानमंत्री आज कोणी असू शकतो, तर त्याच्यामुळे पंतप्रधान म्हणणार नाही, तर प्रधानमंत्रीपद जे काही आहे तर ते प्रधानमंत्रीपद एका महिलेच्या हातात एक राजा सोपवतो आणि ते फक्त शंभूराजांना शक्य झालेलं आहे. फक्त पद दिलं आणि पदावर त्यांनी कारभार सांभाळला किंवा नावापुरतंच दिलं असंही अशातलाही प्रश्न नव्हता. तर त्यांनी ते नावापुरतं दिलं नव्हतं, तर कुलमुक्त्यारपदी किंवा जी काही गादीची जी काही सांभाळ आहे तो यशस्वीरित्या त्यांनी केला होता. आणि जी काही मुद्रा, त्यावेळेचं जे काही चलन होतं स्वराज्याचं, त्या चलनावर, त्या मुद्रेवर येसूबाईचं चित्रसुद्धा त्यावेळेस रेखाटलेलं आहे. म्हणजे बघा, यावेळी संभाजी महाराजांनी जे काही आहे, एका स्त्रीला पुढे आणलं, एका स्त्रीला कर्तबगारी सोपवली, एका स्त्रीला त्यांनी असा वाटा दिलेला आहे, आपल्या पत्नीला स्त्री, सखी, रागणी आणि जयती अशा पद्धतीनं सर्व समावेशक अशी एक पत्नी, एक निष्ठता त्यांनी सिद्ध केलेली आहेत. मग जे काही बायकांचं जे बनावट प्रकरण आहे ते आपोआपच पुसल्या जातात. आपण रामाला खूप मानतो, का मानतो, तर राम एक पत्नी एकवचनी होता म्हणून आमच्या सगळ्यांचा तो प्रेरक आहे किंवा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तो बसलेला आहे. परंतु जर आपण विचार केला की आपल्याला तो राम श्रेष्ठ वाटतो जो गर्भवती पत्नीला वनवासाला सोडतो, मग ते शंभूराजे श्रेष्ठ का वाटत नाही ज्यांनी आपल्यानंतर किंवा आपण नसताना आपल्या पत्नीला राजगादीवर बसवलेलं आहे. मग आपल्या धर्मशास्त्र, आता संभाजी महाराजांना धर्मशास्त्र पंडित किंवा धर्मरक्षक म्हणून संबोधलं जातं. कोणता धर्म? आपला धर्म तर सांगतो की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवतः, म्हणजे जिथे स्त्रीची पूजा होते तिथं देवांचा वास असतो, बरोबर. पण पुढे आपलाच हा धर्म सांगतो की काय, न स्त्री स्वातंत्र्य मरहती, म्हणजे स्त्रीला पूजा करायची पण तिला स्वातंत्र्य कशाही पद्धतीने देऊ नये. मग ते राजकीय स्वातंत्र्य असो, सामाजिक स्वातंत्र्य असो किंवा मग कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य असो, ते तिला देऊ नये. मग आता बघा, मी एक डॉक्टर आहेत आणि माझ्या क्लिनिकला बरेच असे रुग्ण येतात आणि ते रुग्ण ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस त्या ज्या काही लेडीज असतात, बऱ्याचदा महिला येतात, पुरुष नसतो आलेले त्यांच्याबरोबर, मग त्या महिला तपासणी होते आणि औषधी ज्यावेळेस त्यांना लिहून दिली जाते तर औषधे घेताना त्या म्हणतात की मला ह्यांना विचारावं लागेल. म्हणजे आज स्त्री कमवू शकते पण तिला खर्च करताना ह्यांना विचारावं लागतं. मग बघा, येसूबाईंनी हा स्वतंत्र कारभार सांभाळलेला होता आणि तो संभाजी महाराजांनी त्यांना दिलेला होता. मग खरंच संभाजी महाराज कोणत्या धर्माचे रक्षक होते? आता बघा, मी काय म्हणते की आपला जो हिंदू धर्म आहे मुळातच सहिष्णू आहे. मुळातच म्हणजे मुळाशी जर गेलं, मूळ जो इथला हिंदू आहे, काबाड कष्ट करणारा जो हिंदू आहे तो मुळातच सहिष्णू आहे, तो मुळातच धर्मनिरपेक्ष आहे, तो मुळातच पुरोगामी आहेत. आता ज्यावेळेस आपण यात्रा भरतात आपल्याकडे, यात्रेमध्ये आपण एखादा मुस्लिम कुंकू विकताना आपल्याला दिसतो, म्हणजे तो कुंकवाचा द्वेष करत नाही. एखादा मुस्लिम माझ्या शेतात कधीतरी फळं विकण्यासाठी किंवा भाजीपाला घेण्यासाठी किंवा फळभाज्या घेण्यासाठी व्यापारी म्हणून तो आमच्या शेताच्या बांधावर येतो आणि आमची सगळं जे काही आहे माल तो विकत घेतो. तर त्यावेळेस तो म्हणत नाही की बाबा तू हिंदू आहे, तुझा माल मला चालणार नाही, किंवा आमचे हिंदूही शेतकरी म्हणत नाही की बाबा तू मुस्लिम आहे, तुला आम्ही माल देणार नाही. म्हणजे कधीतरी
कधी शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा मुस्लिम होतो आणि कधी मुस्लिमाचा संसार चालवणारा शेतकरी होतो. म्हणजे अशा पद्धतीने इथले संबंध आहेत. मग खरं तर आमचा इथला हिंदू हा मुळातच ग्रेट आहे. बघा, आजचा जो हिंदू धर्म आहे, जो काही जय श्रीराम म्हणणारा असं मी त्याला म्हणणार नाही, पण आजचा जो काही हिंदू धर्म आहेत, तर त्या हिंदू धर्मामध्ये कलबुर्गी होतात, दाभोळकर होतात, पानसरे होतात. मग हा हिंदू धर्म संभाजी महाराजांनी रक्षण केलं का? या हिंदू धर्माचं संभाजी महाराजांनी रक्षण केलं का? मग कोणत्या हिंदू धर्माचं संभाजी महाराजांनी रक्षण केलं? तर संत कबीरांनी, आता जर तुम्ही पुरातन जे काही दोहे होते त्यांचा विद्रोह होता, खूप शिगेला गेलेला होता. एवढा विद्रोह करून सुद्धा इथल्या हिंदूंनी त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहेत. म्हणजे मग आमचा हिंदू विकृत होता का? तर मुळीच नाही. मग आमचा जो रामराम म्हणणारा आजचा सुद्धा हिंदू आहे तो सहिष्णूच आहे, तो मुळातच पुरोगामी आहे. परंतु हा आत्म्यातून राम म्हणणारा कष्टकरी जो हिंदू आहे तो मुळात सहिष्णू आहे. परंतु मग हा अलीकडे आलेला जय श्रीराम म्हणणारा हिंदू जो काही आहे तो मात्र कट्टरतावादी दिसून येतो. मग हा कट्टरतावादी हिंदू धर्माचं रक्षण संभाजी महाराजांनी केलं का? तर नाही. संभाजी महाराजांनी ज्या धर्माचं रक्षण केलं तो होता आपल्या तुकोबरायांचा, सर्वांना समानता देणारा हिंदू धर्म. संभाजी महाराजांनी त्यांच्या काव्यातच म्हटलेलं आहे, धर्म असावा समानता देणारा, धर्म असावा समानता देणारा, धर्म असावा सारा विश्वाला सामावून घेणारा, असा सर्व समावेशक धर्माचं रक्षण जर तुम्ही धर्मरक्षक म्हणत असाल तर शंभूराजांनी केलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगते की अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय. त्यांनी बाकी काही केलेलं नाही. ज्या काही अंधश्रद्धा होत्या, ज्या काही रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरावर घाला घालून त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन केलेलं आहे. आता अंधश्रद्धा आपण कशाला म्हणतो? म्हणजे फक्त काही काळी जादू वगैरे करणं यालाच अंधश्रद्धा म्हणायचं का? तर नाही. एक अंधश्रद्धा काय आहे तुम्हाला एक थोडक्यात मी सांगते, एक उदाहरण देते. म्हणजे बघा, एका घरी पित्राचं जेवण होतं. ती सासू जी काही आहे तर ती सुनेला म्हणते की बाई गं, मी पित्राचं जेवण बनवते, तर मग मी जे काही नैवेद्य वगैरे बनवते मी कशा पद्धतीने बनवते, काय काय ठेवते, कुठे कुठे ठेवते, हे तू अगदी व्यवस्थित रीतीने बघ म्हणे. माफ करा. तर ती सासू सुनेला म्हणते की मी जे काही पित्राचं जेवण बनवते तू व्यवस्थित रीतीने बघ. ती सून म्हणते की ठीक आहे, मी व्यवस्थित रीतीने बघते. मग सासू तिला अजून पुढे म्हणते, हे बघ, आता माझ्यावर पित्राचं जेवण बनवण्याची वेळ आहे, पण उद्या मी जर चुकून मेलेच तर हे तुला सगळं करायचं आहे, आणि चुकून ह्याच्यामध्ये जर काही इकडे तिकडे झालं किंवा काही चूक झाली तर मी तुला धरेल किंवा तुला भूतबाधा लागेल. आता सून घाबरून जाते आणि ती अगदी व्यवस्थित रीतीने बघते की सासू काय काय करत असते. आता हे बघत असताना सासू नैवेद्य करते, सगळं होतं व्यवस्थित रीतीने, ती पूजापाठ करते. ते नैवेद्य जे काही पित्र असते, तिच्या सासू सासऱ्यांची पित्र ती घालत असते सासू, ते व्यवस्थितपणे नैवेद्य ती ठेवते. आता नैवेद्य ठेवल्यानंतर त्या ठिकाणी सारखं एक काळं मांजर येत असतं आणि ते सारखं त्या नैवेद्याच्या जवळ जात असतं. आता सासूला वाटतं की ते उष्ट करेल, एकदा हुसकावते, दोनदा हुसकावते, तीनदा हुसकावते, पण ते सारखंच येत असतं. मग ती काय करते, एक शेजारून टोपली घेते आणि त्या मांजरावर ठेवते. आता मांजरावर ठेवते हे ते सून बघते. पुढे दुर्दैवानं 1 वर्षानंतर ती सासू वारते, ती सासू देवाघरी जाते. मग आता सुनेला पित्राचं जेवण घालायचं असतं. मग ती सून सगळं काही स्वयंपाक वगैरे करते, सगळं सासूने अगदी सांगितल्याप्रमाणे ती जशाच्या तसं सगळं नैवेद्य वगैरे करते. आणि होतं असं की तिला घरात काळं मांजर नसतं. आता ती नवऱ्याला म्हणते की तुम्ही इकडे या आणि आधी जाऊन शेजारून किंवा कुठूनही मला सांगू नका, पण काळं मांजर मात्र घेऊन या, आणि काळं मांजर घेतल्याशिवाय घरी यायचं नाही. आता तो 10 वेळा विचारतो की बाई का आणायचं हे सांग, मी घेऊन येतो. पण ती म्हणते की फक्त आणायचं म्हणजे आणायचं. आता बायकोचा आदेश मोडणार कसा? बिचारा जातो, सगळीकडे जाऊन काळं मांजर घेऊन येतो. आता ते काळं मांजर घेऊन येतो, ते आल्यानंतर संध्याकाळ होते. ती काय करते, सगळे नैवेद्य ठेवलेले असतात त्याच्या शेजारी ती ते काळं मांजर ठेवते आणि त्याच्यावर टोपली ठेवते आणि त्याला झाकून ठेवते. आता हे सगळं होतं तर संध्याकाळी झोपताना तिला नवरा विचारतो की मला आता हे सगळं झालं ते ठीक आहे, मी आणलं मांजर तू सांगितलं, पण ते का झाकलं होतं हे मला सांग. तर ती सून म्हणते की काही गोष्टी ज्या काही असतात त्या करायच्या असतात, का करायच्या हे विचारायचं नसतं. आपलंही तसंच झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी आपण संस्कृतीने सांगितल्या, धर्माने सांगितल्या किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून पालन करतोय, पण ते का केलं, व्हाय अँड हाऊ हे आपण विचारत नाही. आणि व्हाय अँड हाऊ हे विचारण्याची प्रगल्भता, विचारांची सक्षमता संभाजी महाराजांमध्ये होती. आणि तेच खरं तर मूळ जे काही संभाजी महाराजांच्या बदनामी मागे होतं ते हे होतं. धर्मांमध्ये परिवर्तन किंवा धर्मावर घाला घातला तर आपलं कसं होईल, आपल्या भविष्याची तजवीज करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी त्यांना बदनाम केलं. तसंच व्यसनांचंही घ्या.
आता बघा, खरं तर मी सर्वप्रथम महाआघाडी सरकारचे आभार मानते की त्यांनी जे काही दारू विक्री घरपोच हा जो काही याचा मुहूर्तमेढ किंवा मुहूर्त आजच्या मुहूर्ताला ठेवलेला होता, संभाजी ब्रिगेड म्हणा किंवा मानवमुक्ती मिशन म्हणा, आम्ही सगळ्या संघटनेनं केलेलं जे काही निवेदन होतं त्याला त्यांनी प्रत्युत्तर म्हणून ती उद्या केली. त्यामुळे खरं तर महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचे मी आभार मानते की त्यांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतलेला आहे. बघा, आता संभाजी महाराजांचं व्यसनांवर भरपूर त्यांचीसुद्धा बदनामी झालेली आहे. आता व्यसनांवर बोलायचं म्हटलं तर बघा, आपण एखाद्या घेऊन जाताना, कुठे जाताना त्या फळभाज्या घेऊन जातात किंवा फळं घेऊन जातात, पण पुरुष असतील किंवा कोणाचं जर चांगलं काम व्हायचं असेल, राजकीय व्यक्ती असेल, मंत्री असेल किंवा एखादा फॉरेनचा मिनिस्टर असेल, अशा लोकांना भेटायला जायचं असेल तर त्यांच्या आवडीचं कुठलं तरी एक चांगलं ट्रेडमार्क असलेलं ड्रिंक घेऊन जातात. तसंच इंग्रज अधिकारी ॲबेकॅरे हा संभाजी महाराजांना भेटायला आला होता. आता तो संभाजी महाराजांना भेटायला आला होता जकातासंबंधी, म्हणजे संभाजी महाराजांनी व्यापाराला बंदी घातलेली होती, त्याला व्यापाराला परवानगी देत नव्हते आणि त्याच्या संबंधी किंवा जकातसंबंधी चर्चा करण्यासाठी तो आला होता ॲबेकॅरे. आणि त्या ॲबेकॅरेने एक फ्रेंच वाईन संभाजी महाराजांसाठी आणली होती की चला बाबा, फ्रेंच वाईन घेतली की संभाजी महाराज खुश होतील आणि आपल्याला परवानगी देतील व्यापारासाठी. परंतु ज्यावेळी ती फ्रेंच वाईन, म्हणजे एक ते महागडं ब्रँड आजही होतं त्यावेळी होतं, तर ती फ्रेंच वाईन ज्यावेळेस ॲबेकॅरेने संभाजी महाराजांपुढे ठेवली तर त्यावेळी संभाजी महाराज उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आबासाहेबांच्या स्वराज्यामध्ये साधा मावळा किंवा कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही मावळा साध्या मावळ्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही आणि तुम्ही तर डायरेक्ट हे पेय आमच्यासाठी आणलेलं, हे मादक द्रव्य आणलेलं आहे. म्हणजे त्यावेळी ते म्हणतात की आमच्या आबासाहेबांनी कधीही मादक द्रव्याचं सेवन केलं नाही किंवा आम्ही सुद्धा ते कधीच करणार नाही. मग ह्याचा पुरावा असा आहे की ह्या ज्यावेळेस ॲबेकॅरे त्याच्या देशामध्ये जातो तर त्यावेळेस तो इंग्रजी पुस्तकांमध्ये लिहून ठेवतो की शिवाजींचा जो छावा आहे, शिवाजी महाराजांचा जो छावा आहे, शूर संभाजी, तो इंग्रजीमध्येच बोलतो आणि कुठल्याही मादक द्रव्य किंवा कुठल्याही मद्याला तो सरळ सरळ टाळतो किंवा मध्यापुढे झुकत नाही, असे वीर संभाजी महाराज आहे, असं तो ॲबेकॅरे लिहून ठेवतो. आता बघा, संभाजी महाराजांनी ॲबेकॅरेने तर हे लिहून ठेवलेच, पण संभाजी महाराजांनी स्वतः वयाच्या 14व्या वर्षी जो बुधभूषण ग्रंथ लिहिला, त्या बुधभूषण ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, व्यसनाधीच्च सर्वाणू भूपती ही परिवर्जता, व्यसनाधीच्च सर्वाणू भूपती ही परिवर्जता, सप्तदोषा तदारण्य हातच्च व्यसनोदया. म्हणजे त्यांनी 7 असे दोष सांगितलेले आहे. त्या 7 दोष जे काही आहेत ते एक व्यक्तीला जर पुढे जायचं असेल, एक व्यक्तीला जर मान सन्मानाने जगायचं असेल, राजकारणात जर पुढे जायचं असेल तर ते दोष जे काही आहे त्यांनी टाळायचे आहे. त्यामध्ये त्यांनी मादक द्रव्याचं सेवन न करणं किंवा परस्त्रीला माता मानणं, परस्त्रीची इच्छा न धरणं, ह्यासुद्धा व्यसनं जे काही आहे याचासुद्धा त्यांनी तिरस्कार केलेला आहे, याचासुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. पण दुर्दैव असं झालं की आता तुम्ही म्हणाल की हे व्यसनांचं संभाजी महाराजांचं पुन्हा पुन्हा का काढायचं, कारण आज मी नाट्य आहेत आणि तिकडे जर मी बघितलं तर अक्षरशः कितीतरी नाटकं, एकच प्याला काय, मोहित्यांची मंजुळा, त्याच्यानंतर राजसन्यास, त्याच्यानंतर शापित राजांचं, असे बरेच नाटकं आलेले आहेत आणि महत्त्वाचं एक नाटक आलं होतं ते छावा. अशा अनेक नाटकांमधून संभाजी महाराजांचं विकृतीकरण किंवा संभाजी महाराजांना व्यसनाधीन दाखवलेलं आहे आणि हे जोपर्यंत नामशेष होत नाही तोपर्यंत आपल्याला वारंवार हे सांगावं लागणार आहे. आता बघा, संभाजी महाराज गेल्यानंतर जवळजवळ 122 वर्षानंतर संभाजी महाराजांचं असं इतिहासाचं विकृतीकरण केलेलं आहे. 122 वर्षानंतर बऱ्याच बखरी आल्या, बरीच जवळजवळ 70 नाटकं आली, 14 चित्रपट आले. त्या चित्रपटातून संभाजी महाराज असे पुढे आले. पण त्याच्या आधीचा इतिहास जर दाखवला तर त्या इतिहासात असं काहीच लिहिलेलं नाही मूळ इतिहासामध्ये. मग अशा संभाजी महाराजांच्या ह्या नाटकांचा परिणाम असा झाला की ते जे काही छावा नाटक होतं, त्या छावा नाटकामधून जे काही संभाजी महाराज पुढे आले, राम गणेश गडकरींनी त्यांना पुढे आणलं अशा पद्धतीनं विकृतीकरण करून. त्या राम गणेश गडकरींचा पुतळा जो संभाजी उद्यानामध्ये होता तो संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी, वीर योद्ध्यांनी म्हणेल मी, वीर मराठा मावळ्यांनी तो गडकरींचा पुतळा तोडला होता. आणि तो पुतळा तोडल्यानंतर मग बरेच जण पुढे आले होते, बरेच प्रतिष्ठित पुढे आले होते, ज्यांना आपण अभिनय क्षेत्रामध्ये खूप पुढारलेले म्हणतो, ते पुढे सगळे आले होते आणि यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, यांना कोर्टात खेचलं होतं. पण सगळ्यांचं मी एकदा अभिनंदन करते की 10-15 दिवसाखाली जो कोर्टाने निकाल दिला त्याच्यामध्ये आमच्या संभाजी ब्रिगेडचे जे काही कार्यकर्ते आहेत ते निर्दोष, त्यांची मुक्तता झालेली आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, पुतळा पडला हेही चांगलं झाले, निर्दोष मुक्तता झाली, या दोन्ही गोष्टी खरं तर चांगल्या झालेल्या आहे. असो,
त्या छावामधून जे संभाजी महाराज आले त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या व्यसनांचं जे काही ब्रँड आहेत खरं तर संभाजी महाराज होऊन बसलेले होते. आज आपण जे काही आहेत, मग संभाजी बिडी म्हणा, संभाजी बिडी महाराष्ट्रात, UP बिहार अशा 2-3 ठिकाणी हे एक खूप मोठं ब्रँड बनून गेलेलं आहे. त्याच्यानंतर जिजाऊ वाईन बार म्हणा, किंवा त्याच्यानंतर मी आता नाशिकवरनं येताना मला बऱ्याचदा, नाशिकवरनं ज्यावेळेस मी नांदेडला येते त्यावेळेस मला बऱ्याचदा रस्त्यामध्ये जे काही दिसतं ते म्हणजे रायगड परमिट रूम अँड बिअर बार, तोरणा परमिट रूम अँड बिअर बार. म्हणजे हे बघितल्यावर खरंच वाईट वाटतं की रायगड स्वराज्याची राजधानी, आपली आद्य राजधानी, पवित्र असं स्थान, आणि त्या रायगडावरील एकाही मावळ्याला, महाराजांना किंवा कधीही व्यसनांचा तिथे लवलेशही नव्हता, अशा रायगडाला आपण परमिट रूम अँड बिअर बार करून ठेवलेलं आहे. आता जे काही लाईव्ह ऐकत असतील त्या सगळ्या माझ्या मावळ्यांना, माझ्या मानवमुक्ती मिशनच्या कार्यकर्त्यांना, त्याच्यानंतर इतरांना सुद्धा मी सरळ सांगते की जेव्हा जेव्हा आपल्याला असं काही दिसेल, जिजाऊ वाईन बार दिसेल, संभाजी बिडी दिसेल, तोरणा किंवा रायगड परमिट रूम अँड बिअर बार दिसेल, सरळ त्या मालकाला जायचं आणि सांगायचं की बाबा रे तू नाव बदल. साम दाम दंडभेद काय करता येईल ते करायचं, पण कायदेशीर कारवाई करायची सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते सगळं नावं बदलायला लावायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथून ते ट्रेडमार्क मिळालेलं आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचायचं आणि त्या ट्रेडमार्कवाल्यांना सरळ कायदेशीररित्या सांगायचं की बाबा रे यापुढे संभाजी महाराजांच्या नावाने कुठल्याही व्यसनांचं ब्रँड किंवा नाव देताना 10 वेळा विचार करा. म्हणजे बघा काय होतं की हे आपल्याला संपवावं लागणार आहेत, आणि जोपर्यंत हे आपण संपवत नाही तर तोपर्यंत हे संपणार नाही आहे. कारण संभाजी महाराजांनी स्वतः व्यसनं केलेलीच नाही आहे, परंतु संभाजी महाराजांच्या नावावर आज हे व्यसनं खपवल्या जातात. आणि अनेक लोक जे काही आहेत ते लोक, कारण आजची तरुण पिढी जी काही आहे ती खरं तर वाया चाललेली आहे. माझा संभाजी ब्रिगेडचे म्हणण्यापेक्षा जे शंभू भक्त असतील, जे शिवभक्त असतील, जे जिजाऊ भक्त असतील, त्यांना मला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊंचं नाव तोंडात घेणार असाल तर त्या तोंडात कधीही गुटखा टाकू नका, त्या तोंडात कधीही बिडी सिगारेट ओढू नका, आणि कुठलंही मादक द्रव्य घेऊ नका, आणि कुणी घेत असेल तर त्याचा सुद्धा विरोध करा. महाराजांनी सांगितलं की तुम्ही घरामध्ये एक जरी व्यक्ती व्यसनी असेल तरी सुद्धा ते घर पूर्णतः ते घर जे काही आहे ते पूर्ण लवलेश होणार आहे, ते घर नष्ट होणार आहे. ओढोनी तंबाखू काढी न जो धूर, ओढोनी तंबाखू काढी न जो धूर, बुडेन ते घर तेने पापे. एकाच्या पापामुळं अख्खं घर बुडणार आहे. आज 6 लाख तरुण मुलं, मी म्हणेल विशेषतः 6 लाख तरुण या व्यसनांपायी स्वतः मरणाला कवटाळताय. वर्षाला 6 लाख मुलं मरताय कॅन्सरपायी. त्याच्यानंतर जवळजवळ 16 लाख लोक जे काही आहे, 16 करोड लोकसंख्या जी काही आहे आपल्या देशामधील, ती बेवडी आहे, दारुडी आहे. दर 7 पुरुषांमागे 1 दारुडा आपल्याला सापडतो. आणि खरं तर आजपर्यंत ज्या दारुड्यांनी चोरून मापून ते दारू पित असतील किंवा दारू पिऊन आल्यानंतर घरच्या बायका शिव्या घालत असतील, आज तर त्यालाही चोरी झालेली आहे. का तर आपला जो काही दारुडा आहे, बेवडा आहे, अर्थव्यवस्थेचा कणा आज बनलेला आहे. एक गाणं आलंय, दारू पितो पुन्हा पुन्हा पण मला कोविड योद्धा म्हणा. म्हणजे हा कोविड होता, म्हणजे जे नर्स काम करताय, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स काम करताय, त्यांच्या बरोबरीनं आज दारुडा येऊन बसलेला आहेत. म्हणजे मग आमचा हा जो काही अर्थव्यवस्थेचा कणा हालत डुलत घरी येईल, गटारीत लोळत येईल, आणि त्याला सुद्धा मान सन्मान आपल्याला द्यावा लागणार आहेत. म्हणजे बघा खरं तर आपला हे कुठे चाललेलो आहोत आपण, याचा खरं तर विचार करायला हवात. आणि व्यसनाधीन न होता तरुणांनी याच्यापासून आपण पुढे कसं येता येईल याचा सुद्धा विचार करायला हवा. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, मला काय वाटलं होतं की लॉकडाऊनमध्ये एक दारूबंदी उठवण्याचा निर्णय जो काही झाला त्याचा तर खरं मी निषेध करते, तो योग्य निर्णय नाहीच आहे. कारण याच्यामध्ये बघा कसं झालं की मला वाटलं की शेतकरी वर्ग हा खरं तर वंचित राहिलेला आहे, आधीपासून आणि आजही वंचितच आहे. बघा स्वराज्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्या शेतकरी वर्गाचा जर आपण विचार केला तर शृंगारपूर गडाच्या पायथ्याशी संभाजीराजांनी पहिली करमाफी केली होती. इतिहासातलं हे दुसरं प्रकरण होतं. आता मी दुसरं का म्हणते, कारण त्याच्या आधी तुकाराम महाराजांनी, आता तुकाराम महाराजांचे वडील हे महाजनपदी होते. आता महाजनपद म्हणजे काय, तर जे काही सावकार ज्यांच्याकडनं, आता अजून एक महत्त्वाचं सांगायचं की तुकाराम महाराजांना आपण जर बघितलं असेल तर जिजाबाई म्हणजे त्यांची पत्नी, त्यांच्या संसाराची आबळ दाखवली, त्यांची गरिबी आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे आजपर्यंत. तर मला सांगायचं आहे की तुकाराम महाजन जे काही व्यक्ती होतं त्याचे ते पुत्र होते. म्हणजे गडगंच्या श्रीमंत त्यावेळचे जे काही होते तुकाराम महाराज होते, परंतु त्यांनी स्वतःहून ती श्रीमंती लाथाडली होती. आपले वडील वारल्यानंतर ज्या काही सावकारीच्या वह्या होत्या, म्हणजे सावकारीला गहाण ठेवलेलं, कोणी शेती गहाण ठेवली होती, कोणी गुरंढोरं, कोणी घरं गहाण ठेवलेली होती, कोणी सोनं नाणं गहाण ठेवलेलं होतं, हे सगळं
तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे गहाण होतं. तर ज्यावेळेस तुकाराम महाराजांचे वडील वारले तर त्यांच्या वाट्याला ज्या काही वया आल्या होत्या सावकारीच्या, त्या तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात बुडून पहिली कर्जमाफी केलेली होती. आणि त्यानंतर कर्जमाफी केली ती संभाजी महाराजांनी. ज्यावेळेस ते शृंगारपूर गडाला 2 वर्ष होते, तर त्या 2 वर्षामध्ये त्यांनी पहिली कर्जमाफी जी काही आहे शेतकऱ्यांना केली होती. आणि जी जप्ती त्यांच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी लावलेली होती, ती जप्ती उठवण्याचं कामसुद्धा संभाजी महाराजांनी केलेलं होतं. म्हणजे त्यावेळी संभाजी महाराजांना कळलं होतं की या अर्थव्यवस्थेचा कणा किंवा देशाचं भविष्य जर कोण असेल तर तो शेतकरी असणार आहेत. कारण कसं होतं की एक वेळ दारू संपली किंवा डिजिटल इंडिया नाही झाला, मोठमोठ्या इमारती नाही झाल्या किंवा खूप मॉडर्नायझेशन नाही झालं, इंटरनेट नाही झालं, काहीही नाही झालं तरी चालेल, पण शेतकरी जगला पाहिजे. कारण शेतकऱ्याने पिकवलं तरच आपण खाऊ. मी कार्डियक कन्सल्टंट आहे, आयुर्वेदिक कार्डियक कन्सल्टंट. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर मी म्हणेल की शेतकरी हे या देशाचं हृदय आहे. आणि जर हृदय बंद पडलं तर सगळा देश बंद पडणार आहेत. म्हणून शेतकरी खूप महत्त्वाचा आहे. आता संभाजी महाराजांनी कर्जमाफी केली होती. त्याच्यानंतर महात्मा फुले ज्यावेळेस राणी व्हिक्टोरिया या देशामध्ये आली होती आणि राणी व्हिक्टोरिया आली होती, तर राणी व्हिक्टोरियाला ज्यावेळेस महात्मा फुले संबोधून म्हटले होते की तुम्हाला या देशाची सिद्धता तपासायची असेल, हा देश किती पुढे जाऊ शकतो याचं जर भविष्य वर्तवायचं असेल तर तुम्ही काय करा, सगळ्यात आधी तुम्ही या देशातील सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांकडे पाहू नका, तर तुम्ही कोणाकडे बघा, इथे कष्ट करणारा, काबाड कष्ट गणिक उठून घाम गाळणारा आणि सूर्य मावळतीला झोपणारा, इथला काबाड कष्ट करणारा जो काही शेतकरी आहे त्याच्या घामाकडे बघून या देशाची सिद्धता ठरवा. आज सुद्धा तुम्ही पेपर वाचत असाल, आपल्या पेपरमध्ये अर्थविशेष किंवा अर्थविशेषांक म्हणून जे पाणी येतं त्याच्यावर तुम्ही बघत असाल तर शेतकऱ्याचा बैल असतो. तो शेतकऱ्याच्या बैलाने जर उसळी मारली तर देश हा हितात असतो किंवा देश फायद्यात असतो. आणि तो शेतकऱ्याचा बैल जर मान खाली घातली, त्याने जर मुंडी टाकली तर हा देश तोट्यात असतो. मग ह्या अर्थव्यवस्थेचा कणा आज खरंच मोडून पडतोय का, याचा सगळ्यांनी विचार करायला हवा. आता मी हा शेतकऱ्यांकडे का वळलेले आहे, कारण शेतकऱ्यांचं राज्य शिवबांनी निर्माण केले आणि या शेतकऱ्यांना जे काही प्रगती आहे शेतकऱ्यांची ती शंभूराजांनी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी म्हणजे सगळीकडून लूट करून, दुश्मनाकडनं किंवा शत्रूकडून लुटून आणलेला माल हा जो काही आहे त्यांनी शेतीसाठी लावलेला आहे. पण आज जर शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर आमच्या गेटवर टरबूज विक्रेता येतात. खरं तर टरबूज जे काही आहे ते 20 ते 25 रुपये किलो एरवी आपण घेतो, पण 4 ते 5 किलोचं मोठं टरबूज तो अक्षरशः 20 रुपयाला नग देतोय. त्याला ज्यावेळेस विचारतो की बाबा रे तुम्ही इतकं स्वस्त का लावता, याचा तुझा काय फायदा होणार आहे, तर तो म्हणतो फायदा तर सोडा, खर्च सुद्धा निघत नाहीये. म्हणजे ते शेतात सडून पडण्यापेक्षा ते कोणाच्या तरी पोटात जात आहे. म्हणजे एवढं मोठं मन त्या शेतकऱ्याचं आहे. मग त्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी या काळामध्ये काहीतरी तडजोडी व्हायला हव्या, ते शेतकऱ्यांचा काहीतरी विचार व्हायला हवा, असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. अजून एक विशेष म्हणजे आता बघा तर काय होतं की जे काही आजची जी परिस्थिती आपण देशाची बघतो की वेळेचं नियोजन संभाजीराजांकडे होतं. कारण बघा आज आपल्याला माहीत आहे लॉकडाऊन जर आधीच झालं असतं तर भारत हा आर्थिक महासत्ता यावेळी झाला असता. म्हणजे कारण सगळ्या देशांमध्ये कोरोनाचं जे काही संकट होतं ते सगळ्या देशांमध्ये आधी आलेलं होतं आणि आपल्याला याची जाणीवही होती. तर त्यावेळी आपण विदेशी लोकांना देशामध्ये घेऊन बसलेलो होतो. तर त्याच वेळी जर आपण लॉकडाऊन केलं असतं, विदेशी केलेल्या असत्या, तर कदाचित भारताचे जे व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार ते आज चालू असते आणि भारत हा जागतिक महासत्ता म्हणून खरं तर आर्थिक याच्यामध्ये घोषित सुद्धा झाला असता. एवढी चांगली संधी आपल्याकडे होती, पण वेळीच आपण नियोजन करू शकलो नाही आणि त्याचा जे काही परिणाम आहेत आज सगळे आपण घरात लॉकडाऊन होऊन बसलेलो आहोत. अजून मला तुम्हाला जाता जाता सांगायचं आहे की बघा आपण बघतोय की पेपरातून बघतोय, मीडियावाले आपल्याला दाखवत आहे की बरेच जे काही प्रवासी आहेत ते चालत येत आहे, लांबून दुरून चालत येत आहे, आपल्या गावाची वाट धरत आहे, चालून पाय रक्ताळले, चपला तुटलेल्या आहे तरी ते चालते. आपले छोटे मुलं जे काही देशाचं भविष्य आहे उद्याचं, ते भविष्य ते कडेवर घेऊन आपल्या गावाकडे पायपीट करत निघालेले आहे. उद्देश एकच आहे त्यांचा की मला माझं गाव गाठायचं आहे. खिशातले पैसे संपलेले आहे, जे काही ओटीत अन्न पाणी होतं तेही संपलेलं आहे. आता फक्त मिळेल तिथे ते भाकरी खात आहे, कोणीतरी दिली तर ते खात आहे आणि पुढे चालत आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का? मीडियावाले फोटो टाकून मोकळे होत आहे, आपण ते फोटो फॉरवर्ड करतोय, सो सॅड म्हणून आपण स्माइली दुःखाचे चेहरे पाठवतोय. फक्त ह्याच्यापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं आहेत का? तर मुळीच नाही.
तर ह्याच्यासाठी खरं तर मी मानवमुक्ती मिशनचे माझे जे काही कार्यकर्ते आहेत, आपले जे काही मावळे आहेत किंवा इतर संभाजी ब्रिगेड म्हणा किंवा इतर ज्या काही सामाजिक संघटना आहे त्या सगळ्यांना आव्हान करते की यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, याचा सगळ्यात आधी आपण विचार करा आणि काहीतरी आपापल्या परीनं प्रत्येकानं प्रयत्न करा. आणि अजून एक अभिमानाची बाब मला महाराष्ट्रीयन तरुणांना सांगायची आहे की तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून मी कौतुक करते. कारण काल मी एक न्यूज ऐकली मीडियावर, एक जो काही माणूस होता जो इथे होता कामगार, तो पुण्यावरनं निघालेला होता, तो त्याच्या राज्यात पोहोचलाय. तो म्हणत होता की मला महाराष्ट्रात असताना मला खायला मिळत होतं, मला पाणी प्यायला मिळत होतं, वेळोवेळी आम्हाला जे लागेल ते इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते ते पुरवत होते, पण माझ्या राज्यात गेल्यानंतर मला काहीही मिळत नाही आहे, कोणी ओळख द्यायला तयार नाही, कोणी गावात घ्यायला तयार नाही आहे. म्हणून खरंच महाराष्ट्र हा एक म्हणजे महाराष्ट्र हा सुद्धा सामाजिक कार्यकर्ते मनापासून आणि तळमळीनं करत असतात. त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी एकदा आभार मानते आणि अभिनंदन करते. आणि जे काही डॉक्टर अमोल कोल्हे आहेत तर त्यांनी एक मागणी केलेली आहे की संभाजी महाराजांचं हे महान महापुरुष जे काही आहे त्यांच्या यादीत त्यांचा समावेश व्हावा. त्याचं मी मानवमुक्ती मिशन तर्फे आणि आमच्या जिजाऊ ब्रिगेडतर्फे ज्याचं अभिवादन म्हणजे याचं खरं तर याचं कौतुक करते. आणि खरंच आमचीसुद्धा हीच मागणी आहे की संभाजी महाराजांचा समावेश हा महान पुरुषांमध्ये व्हावा अशी मी विनंती करते. आणि याच्यानंतर अजून जे काही कोरोनाचं संकट आपल्यावर आलेलं आहे, या संकटांमध्ये आपल्याला आपापल्या परीनं मदत कशी करता येईल आणि लॉकडाऊन हळूहळू शिथिल होईल, संपुष्टात येईल. परंतु आपली जी काही जबाबदारी आहेत तर आजपर्यंत सरकार आपल्याला सांगत होतं घरात बसा, पण आतापासून कदाचित आपली वैयक्तिक जबाबदारी जी काही आहे ती हळूहळू चालू होणार आहे. काय काय काळजी घ्यायची आजपर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितले, मी काही सांगणार नाही आहे. पण जे आपले मुख्यमंत्री असतील, आरोग्य अधिकारी असतील किंवा आपले जे काही सोसायटी असतील, आपले जे लोक असतील जवळचे, काही डॉक्टर्स असतील, हे तुम्हाला वारंवार सांगताय की बाबा तुम्ही घरात राहा, सेफ राहा, सुरक्षित राहा, ती सगळी काळजी आपण घ्या. एवढं सगळं तुम्हाला बोलते आणि मी माझं संपवते. धन्यवाद.